विचार मंचावर सर्वच मान्यवर अभ्यासक आणि या लॉंग मार्चमध्ये सहभागी सर्व मित्रपरिवार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आरक्षणाचं उपवर्गीकरण प्रक्रिया संदर्भामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं शक्य होईल ती मांडणी करत आहे, परंतु मांडणी करत असताना आपण ज्या पद्धतीनं बोलतोय ते अवेअरनेसपणा जो समाजामध्ये आपल्याला आणायचा आहे, त्यासाठी प्रत्येक विचारवंत, प्रत्येक अभ्यासक हा त्याच्या पद्धतीतून तो मांडणी करत आहे. 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला, त्या निकालामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा अनुसूचित जातीच्या जे काही 59 जाती आहेत, या 59 जाती ह्या हेट्रोजिनियस आहेत. त्याच्यामुळं हेट्रोजिनियस असल्यामुळं याचं उपवर्गीकरण तुम्ही करू शकता. कराच असं ते म्हणले नाही, ते काय म्हणले, आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकता. आणि ते अधिकार त्यांनी कुणाला दिले असतील तर ते राज्याला दिले, पण ते राज्याला देत असताना त्याच्यामध्ये एक खुट्टी मारली त्यांनी की इम्पेरिकल डाटा असल्याशिवाय, म्हणजेच जातनिहाय जनगणना असल्याशिवाय आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येणार नाही. आणि मग राज्याला अधिकार दिले, इम्पेरिकल डाटा नाही, काहीच नाही. आणि मग आपल्या राज्य शासनानं लगेच त्याच्यावर बदर समिती बसवली. बरं, बदर समिती अशी बसवली ती एकट्याचीच होती. तो बदर, आनंद बदर जे आहे, जस्टिस आनंद बदर, हे कुठंच दिसले नाही. आता त्यांची कमिटी बसवली, एकल समिती बसवली. एवढा मोठा महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. 59 जातीमध्ये तुम्हाला जायचंय, प्रत्येक जातीच्या प्रतिनिधीचं तुम्हाला मत घ्यावं लागणार होतं, पण तसंही कुठं झालं नाही. सरनी सांगितलं त्या पद्धतीनं आर्टिकल 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जातीचं देखील म्हणणं त्यांनी घेतलं नाही. मग नेमकं म्हणणं यांनी घेतलं कुठून? एवढा डाटा त्यांनी घेतला कुठून? बरं, घेतला, राज्य शासनाकडे सुपूर्द केला. मग राज्य शासनाकडे सुपूर्द केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी RTI टाकले आणि RTI मध्ये त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला तो बदर समितीचा अहवाल तुम्ही सार्वजनिक करा किंवा तो आमच्याकडे एक त्याची प्रत द्या, जेणेकरून आम्हाला समजल की बदरनं नेमकं असं काय काम केलंय, त्यानं असा कोणतं संशोधन केलंय की तो राज्य शासनानं तात्काळ ती कमिटी गठीत केली, तो अहवाल दाखलही झाला. त्यानंतर त्याच्यावर सूचना हरकती मागवल्या आणि सूचना हरकती अशा वेळेला मागवल्या त्या वेळेला इथला आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरी करण्यामध्ये मग्न होता. मग नेमकं तुम्हाला तो स्पेसच कसं काय भेटला? तर मित्रांनो, त्यानंतर इथला आंबेडकरी वादी जो आहे तो सक्रिय झाला. त्याला या गोष्टी लक्षात आल्या की आपल्या डोक्यामध्ये खूप मोठा दगड पडणार आहे. त्याच्यामुळं पहिले त्यांनी सूचना मांडण्याच्या ऐवजी तारीख कशी वाढल ती तारीख वाढवण्याच्या मागे लागला आणि 30 एप्रिल पर्यंत त्यानं तारीख वाढवून घेतली. ही तारीख वाढल्यानंतर आता बघा समाज जागृत कसा आहे त्याचं एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. सिद्धार्थ सर आकडेवारी सांगतील, तो भाग वेगळा आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये म्हणू, महाराष्ट्रामध्ये म्हणू, करोडोच्या संख्येमध्ये येत आपण. 1 करोड तर असू. मग जर आपण 1 करोड आहेत, मी म्हणतो 1 करोड नाही, आपण 90 लाख आहेत. बरं, 90 नाही, आपण म्हणू 50 लाख आहेत. जर आपण 50 लाख असू तर मित्रांनो हरकती किती जायला पाहिजेत? कमीत कमी 30, 35, 40 लाख जायला पाहिजेत. हरकती गेल्यात फक्त 1 लाख. त्यातल्या 15,000 त्यांच्या आणि आपल्या बाकीच्या आहेत 85,000.
म्हणजे समाजामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जो अवेअरनेस पाहिजे तो अवेअरनेसपणा समाज हा ऍक्सेप्टच करायला तयार नाही. नेमकं उपवर्गीकरण काय आपण कधी लक्षात घेणार आहोत? कारण आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया चालू झाल्यानंतर प्रत्येक जण जो बौद्ध समाज आहे तो रस्त्यावर आलाय, उतरलाय, तो दिसतोय, परंतु अभ्यासात्मक जो उतरला तो याची मांडणी करतोय, परंतु जो अभ्यासानं उतरलेला नाही तो फक्त ज्याचं त्याचं ऐकून ऐक्यू भाषेवर विश्वास ठेवून तो बोलतोय. आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध इथला आंबेडकरवादी जो करतोय तो त्या मातंगाला द्वेषाच्या भूमिकेतून किंवा त्याला आपण एक नफरत म्हणू, त्या नफरतीच्या द्वेषाने आपण त्याला बघत नाही आहोत. आपलं म्हणणं याच्यामध्ये हे आहे की भारतीय संविधानामधलं आर्टिकल 124 ते 147च्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाची निर्मिती झाली 1950ला, 26 जानेवारी 1950ला. म्हणजे भारतीय संविधान लागू झाल्यानंतर लगेच सुप्रीम कोर्टाची निर्मिती झाली. आता सुप्रीम कोर्टाचं काम काय आहे? तर सुप्रीम कोर्टाचं काम आहे की भारतीय संविधानाचं रक्षण करणं आणि त्याच्यातले जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलच्या अनुषंगानं निकाल देणं. आरक्षणाच्या सरळ सोपं आहे. प्रक्रिया गायरान समजतं, ॲट्रॉसिटी समजती, घरकुल समजतं, उपवर्गीकरण कसं समजना. तो सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलं 1 ऑगस्ट 2024ला त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हेट्रोजिनियस आहे. मग हेट्रोजिनियस म्हणजे हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणायचे की आर्टिकल 341 मध्ये हा समूह होमोजिनियस आहे, म्हणजे हा समूह एकसंघ आहे. हेट्रोजिनियस म्हणजे हा समूह एकमेकांपासून वेगळा आहे. हे 2 पार्ट होतात त्याचे. मग भारतीय संविधानामधलं आर्टिकल 341 सांगतं की हा समूह होमोजिनियस आहे, एकसंघ आहे. मग सुप्रीम कोर्टाचं काम काय आहे? तर सुप्रीम कोर्टाचं काम आहे त्या आर्टिकलचं व्हायोलेशन होऊ न देणं. मग सुप्रीम कोर्ट जर हेट्रोजिनियस म्हणतंय म्हणजे याचा अर्थ भारतीय संविधानाच्या कलम 341चं उघड उल्लंघन करतं. आणि जर इथला आंबेडकरवादी या निर्णयाच्या विरुद्ध जर बंड करत नाही, तो उभा राहत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकला. मग निर्णय चुकलेला असताना इथला आंबेडकरवादी पाहिजे त्या संख्येनं रस्त्यावर का उतरत नाही, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. मंत्रालय मुंबई म्हणजे 341 कलम म्हणजे भारतीय संविधानातल्या आर्टिकलचं आपल्याला काय महत्व नाही का? तुमची आमची काही जबाबदारी नाही का? भारतीय संविधानाचं प्रत्येक गोष्टीचं व्हायोलेशन व्हायला लागले, उल्लंघन व्हायला लागले. मग आपली काहीतरी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीच्या अनुषंगानं प्रत्येकानं पुढं आलं पाहिजे. कारण एकट्या दुकट्याचं काम नाही भारतीय संविधानाचं रक्षण करणं, सगळ्यांचं आहे. आता आम्ही सांगतो की या जगामध्ये आता जो निर्णय दिला हा निर्णय खोटा आहे, हा इतिहासाला काळीमा फासणार आहे. आणि मग जर हा इतिहासाला काळीमा फासणारा जर निर्णय असेल तर मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकलेला आहे. आणि मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकल्यानंतर देखील आपण जर शांत बसत असोल तर तो पुढचा खूप वेगळा विषय होणार आहे. आपण शांत नाही बसलं पाहिजे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की नेमकं भारतीय संविधानाच्या आर्टिकलचे उल्लंघन कसं व्हायलंय, कुठं व्हायलंय. बरं, सिद्धार्थ शिंगार यांचे व्हिडिओ आहेत, 2-2 तासाचे व्हिडिओ आहेत, 1-1 तासाचे व्हिडिओ आहेत. पण इथला आंबेडकरवादी इंस्टाग्रामवर जातो, 30 सेकंदाच्या ज्या रील्स आहेत हा 6 घंटे बघत बसतो. 30 सेकंदाच्या ज्या रील्स आहेत तो किती घंटे बघतो घरामध्ये बसून? 6 घंटे बघतो. मग जर तुम्ही जर 1 किंवा 2 घंट्याचं जर सिद्धार्थ शिंगार यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली ती मांडणी तुम्ही 1 घंटा तुम्ही देऊ शकत नाहीत, 6 घंटे तुम्हाला द्यायला जमतात. हाच अवेअरनेसपणा आपल्यामध्ये मुळात नाही. म्हणून आम्ही आज ओरडू सांगतो की सर्वोच्च न्यायालय या मोठं नाही, या देशामध्ये जर काही मोठं असेल तर ते भारतीय संविधान आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं जागृत राहिलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आमचं या ठिकाणी आलो, अतिशय जल्लोषपूर्ण तुम्ही आमचं स्वागत केलं, त्याबद्दल या लॉंग मार्चच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो. परंतु मित्रांनो, लढाई खूप मोठी आहे.
जय भीमवाले आज आपल्याला सर्वांना एकत्र यायचंय. आम्ही आता उद्या सकाळी सुप्याला जाणार, सुप्याहून आम्ही निघणार आहोत. आमची विनंती राहील आणि आव्हान देखील राहील की या पायी लॉंग मार्चमध्ये सुपे या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिक असतील, जे काय भारतीय संविधान प्रेमी असतील, त्यांना विनंती करतो की त्यांनी या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावा आणि आम्हाला वाट लावायला तरी कमीत कमी शिरूरपर्यंत यावं. कारण अहमदनगरमध्ये होतो. अहमदनगरमध्ये काल मी एक प्रश्न विचारला, पण आता मी तुम्हाला जरा वेगळा विचारतो. विचारू का? आपण आता लॉंग मार्च काढत आहोत. लॉंग मार्चचा समारोप 26 जून 2026ला आपण आझाद मैदानावर करत आहोत. तर आझाद मैदानावर या भारतीय संविधानाचं जे उल्लंघन होतंय त्या संदर्भामध्ये आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे. आपली प्रमुख मागणी आहे की राज्य शासनानं आरक्षणाची उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी. या मागणीसाठी या पायी लॉंग मार्चचं नियोजन केलेलं आहे. मला वाटतं आम्ही आता 150 ते 60 किलोमीटरच्या आसपास आम्ही चाललो. तुम्हीही चालणार आहात. फक्त माझं एकच म्हणणं आहे की 26 तारखेला आझाद मैदानावर कोण कोण येणार आहे, विनंती आहे, हात वर करून सांगा. दोन्ही हात वर करा म्हणजे दिसतील, कारण कॅमेराही फिरतोय तुमच्याकडं. 26 जून, काल जरा उलटा प्रश्न विचारला होता. बर, आता दुसरा प्रश्न असा आहे, सुप्यामध्ये आलो, 150 किलोमीटरचा पायी चालत आलेलो आहोत. प्रत्येकाचे पाय दुखतायत, कुणाचं कंबर दुखतंय. आम्ही रात्री झोपायला लागल्यानंतर असा शरीर आहे ना, शरीर फटफट फटफट करायला लागले, दुखायला लागले. आता इथपर्यंत आम्ही आलो, सुप्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. आम्हाला वाटा लावायला कोण कोण येणार आहे मला फक्त तेवढे एक सांगा आणि हात वर करा. वाटा लावायला येणाऱ्यांची मुंबईला ते येणार आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण कमीत कमी वाटा लावायला या शिवापर्यंत तरी येतात ना. चालतंय, तुम्ही उद्या आम्हाला वाटा लावायला याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत.